माझ्या पतीच्या हत्येमागे जयकुमार देशमुख, किरण देशमुख असल्याचा आरोप सर्वदे यांच्या पत्नीने केलाय। त्यांचं याच्याशिवाय काही संबंध नव्हतं, ह्यांची त्यांची दुश्मनी नाही आहे। माझ्या मिस्टरांना शालन शिंदे, शंकर शिंदे यांचा फोन आला। माझे मिस्टर काय झालं असेल म्हणून भेटायला आले, भेटायला आले तर त्यांनी सगळ्यांनी प्लॅनिंग केला। जयकुमार देशमुख, किरण देशमुख यांनी फोन लावला शालन शिंदेला, शंकर शिंदेला, ह्याला घेतलं का म्हणून, ह्याला घेतलं त्याच्यावर फायरिंग करा म्हणून ह्या सगळ्यांनी फायरिंग केलं। विश्ल्यानी, आंब्र्यानी, सुन्यानी, तानाजीनी या सगळ्या पोरावांनी त्याच्यावर फायरिंग केली आणि माझ्या नवऱ्याचा घात केला। सोलापुरात मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांची हत्या करण्यात आली। महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून वाद झाला आणि या वादातून सर्वदे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। आज अमित ठाकरेंनी सोलापुरामध्ये जात सर्वदे कुटुंबांची भेट घेतली। त्यावेळी अमित ठाकरेंशी बोलताना सर्वदे यांच्या कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला। सर्वदे कुटुंबाचं सांत्वन करताना अमित ठाकरे देखील भावुक झाले होते। माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही असा टाहो बाळासाहेब यांच्या चिमुकल्यांनी अमित ठाकरेंसमोर फोडला। त्यावेळी अमित ठाकरेंनाही गहिवरून आलं होतं। तुमचं राजकारण काहीही असो, बिनविरोध निवडून या, पण राजकारणासाठी कोणाचा जीव घेऊ नका असं म्हणत अमित ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। त्यांच्या दोन मुली माझ्यासमोर रडतात, मला मुलाची आठवण आली। काय होईल, मी गेलो तर काय होईल त्या मुलाचं? आणि भाजपवाल्यांना मला एवढंच विचारायचं, तुमची पातळी एवढी पडली आहे, तुमची पैसे फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी। माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या। तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील। फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी, मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची। मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात। ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत। आपलं राज्य असं नाही असू शकत। बाकी सगळं ठीक आहे, 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका, मजा करा। पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा, खून नाही झाले पाहिजेत। तुम्ही खुनापर्यंत पोहोचताय आता।